T20 क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाही. गोलंदाजाने षटकातले पहिले 4 चेंडू जरी टिच्चून गोलंदाजी केली तरीही एखाद्या अवांतर चेंडूनं षटकात 20 धावा ठोकल्या जाऊ शकतात. फारसं न ऐकलेल्या खेळाडूबद्दल नेमकी रणनीती आखता येत नाही, म्हणून स्वतःच्या संघाने घोटवलेल्या रणनीतीला अनुसरून खेळा. हे आणि असे आधुनिक क्रिकेटचे विचार नव्यानं अधोरेखित करण्याची क्रिकेटची अशी स्वतःची संध्याकाळ मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमने अनुभवली. नुकतेच निवृत्त झालेले अनेक माजी खेळाडू आणि या सामन्याचा हिस्सा असणारे आजी खेळाडू अशा दिग्गजांच्या मेळ्यात अशा ऐतिहासिक लढती लढल्या जातात, तेव्हा त्या नुसत्या लढती किंवा खेळ न राहता मैदानावरचा अस्सल सामना बनून जावा आणि ह्याची ही प्रचिती मुंबईतल्या वानखेडेवरून यावी हे विशेष. 5 फेब्रुवारी 2026 ची मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटिंगची संध्याकाळ भारताला T20 विश्वचषकातील अंतिम सामन्याचं तिकीट मिळालं नाही तर ते मिळवावं लागलं हे सांगणारे ठरले. नमस्कार. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघानं विजय मिळवला आणि सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ICC T20 2026 या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन संघांत होता. हा सामना मुंबईतल्या क्रिकेटिंग पॅशनच्या पंढरीत म्हणजे वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या मैदानावर दोन्ही डावात मोठी धावसंख्या होते, पण 499 धावा व्हाव्यात इतकी कोणालाही कल्पना नव्हती. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघानं 253 धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी आणि अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी 254 धावांचा यशस्वी पाठलाग करायचा होता आणि तो जर केला असता तर ती विक्रमी धावसंख्या असणार होती. या धावांचा पाठलाग करताना जेकब बेथल आणि विल जॅक्सनं संपूर्ण जोर लावला, पण भारतीय संघानं शेवटी 7 धावांनी हा सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 254 धावा हव्या होत्या, त्यामुळे इंग्लंड धडाकेबाज सुरुवात करणार होतच. त्यांना चांगल्या सुरुवातीची गरज होती, पण इंग्लंडला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला, तो फिल सॉल्टच्या रूपात, जो केवळ 5 धावा काढून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्यानंतर घातक आणि इंग्लंडसाठी विश्वासू असा जॉस बटलरनं काही आकर्षक फटके मारले, पण तोही 25 धावांवर बाद होऊन माघारी परतला. कर्णधार हॅरी ब्रुक सुद्धा 7 धावांवर माघारी परतला. टॉम बँटन हा सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज 17 धावांवर माघारी परतला. शेवटी जेकब बेथल आणि विल जॅक्सनं मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून इंग्लंडला विजयाच्या जवळ पोहोचवलं. विल जॅक्स 35 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला, पण बेथलनं दमदार शतकी खेळी केली आणि इंग्लंडच्या विजयाचा अगदी जवळ येतोय की काय अशा स्थितीत असताना त्यांचा थोडक्यात पराभव झाला. भारतीय संघानं हा सलग दुसऱ्यांदा केलेला अंतिम फेरीतला प्रवेश आहे. 2024च्या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि या सामना पाहण्यासाठी खुद्द रोहित शर्मा सुद्धा उपस्थित होता. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला त्यावेळी नमवून भारतानं जेतेपदाचा मान पटकावला होता आणि यावेळी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. यावेळी भारतीय संघाचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. भारताकडनं संजू सॅमसननं 42 चेंडूत 89 धावांची दमदार खेळी केली आणि शिवन दुबेने जबरदस्त परिणामकारक अशी 25 चेंडूत 43 धावांची खेळी केली. शेवटच्या काही षटकात तिलक वर्माच्या 7 चेंडूत 21 आणि हार्दिक पांड्याच्या 12 चेंडूत 27 अशा धावा महत्वाच्या ठरल्या, पण तिलक वर्मानं शेवटी ठोकलेले 3 षटकार हे अक्षरशः मसीहा तत्वाचे ठरले हेही खरंच. या सामन्यात इंग्लंडकडून आदिल रशीद आणि विल जॅक्सने प्रत्येकी 2 बळी घेतले आणि अनुभवी हुकमी जोफ्रा आर्चरनं 1 विकेट घेतली. पण अनुभवी जोफ्रा आर्चरने या सामन्यात तब्बल 61 धावा दिल्या. इथेही इंग्लंडचा थोडासा पराभव झाला म्हणता येईल. उपांत्य फेरीच्या या सामन्यात इंग्लंडनं भारताला चांगली झुंज दिली. भारतानं विजयासाठी 253 धावांचं आव्हान ठेवलेलं, पण इंग्लंडनं 7 गडी गमावून 246 धावांपर्यंत मजल मारली. पण भारतानं अखेर सामना 7 धावांनी जिंकलाय.
बेथलनं भारतीय गोलंदाजीला आणि क्षेत्ररक्षणाला अक्षरशः नाकीनं वाढले होते. त्याचा बळी जाताच भारतीय क्रीडाप्रेमींचा सुद्धा जीव भांड्यात पडला. शतकी खेळी करून मैदानात असलेल्या बेथलची बळी मिळाला आणि टीम इंडियाचा जीव भांड्यात पडला, कारण तो असेपर्यंत भारतावर प्रचंड दडपण होतं. बेथलनं 60 षटकार आणि 8 चौकारांसह 48 चेंडूत 105 धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना बेथल विरुद्ध भारत असाच हा सामना ओळखला जाईल, अशी बेथलची खेळी ठरली. अक्षर पटेलच्या क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा मुंबईतला हा सामना विशेष लक्षात राहील. अंतिम सामन्याच्या रंगीत तालमीचा असा सामना खेळायला आणि पाहायला मिळणं हे भाग्याचंच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते.